जपानमधील पंच नावाच्या माकडाची पिल्लाची कहाणी जगप्रसिद्ध झाली. जन्मानंतरच काही वेळातच त्याची आई त्याच्यापासून दुरावली आणि त्याला इतर माकडांनीही स्वीकारलं नाही. एकटा पडलेल्या त्या माकडाच्या पिलाला एक खेळणं मिळालं आणि त्याने त्यालाच आपली आई, आपला भाऊ आणि आपला मित्र मानलं. त्या निर्जीव खेळण्यालाच त्याने घट्ट मिठी मारली. यावरून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. आपल्याकडे कितीही पैसा असू देत, प्रॉपर्टी असू देत, पण जर आपल्या माणसांची साथ नसेल ना, तर हे सगळं काही शून्य असतं. त्यामुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची कदर करायला शिका. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्यात, कितीही धनदौलत असू द्यात, पण त्याची उणीव कधीच भरून निघत नाही. कोणत्याही बाजारात ती विकत मिळत नाही. ती म्हणजे आपली आई. तुमच्याकडे जर तुमची आई असेल ना, तर तिला जपा. कारण या जगात बरीच अशी लोक आहेत ज्यांच्याकडे त्यांची आई नाही.